चेंडू नवीन चेंडू द्या. ग्रुप डीलच्या सामन्यांना सुरुवात. शेलू गावातीलच हे 8 संघ आहेत. एक संघ 100% ट्रॉफीचा मानकरी होईल. त्यामुळे आधीचा सामना जो झाला त्रिशा 11 नेरलचा मान ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. त्रिशा 11 नेरल संघाचा ओमकार ठरला आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ओमकार आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावं. ओमकार आपण मॅन ऑफ द मॅच साठी यावं. 12 धावा ओमकारने केल्या होत्या. ओमकारला मॅन ऑफ द मॅच इथून आपण देऊया. सामना सुरू झाला. नितेश पहिली धाव ओपन झाली आणि ओमकारला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. त्रिशा 11 नेरलचा ओमकार खरं तर 12 धावा त्याने केल्या. 1 रन सुरुवात झाली. फटका ताबडतोब आलाय. फिल्डिंग थोडी खराब झाली आणि चेंडूवरती आल्या धावा. डिक्लेअरच्या 2. साई वेदांत 7 स्टार. मंगेश बोराडे टीम कॅप्टन टीम ओनर सध्या 2 बॉलमध्ये खर्च करतात धावा 3. दुसऱ्या बाजूला रेणुका माता शेलुआ संघ टॉप 4 मध्ये पोहोचला होता आणि मंगेश बोराडेची ओव्हर. चेंडू इथून मात्र डॉट आलाय. 3 बॉलमध्ये धावा झाल्या 3. साई वेदांत 7 स्टार. मंगेश बोराडे प्रसिद्ध गोलंदाज आहे. चांगला शॉट आणि भास्कर तेरेची फिल्डिंग. 4 बॉलमध्ये धावा झाल्या 4. खरं तर साई वेदांत 7 स्टार कडून मात्र याही वेळेस कदाचित टॉप 4 मध्ये पोचावं अशी पाठीराख्यांची इच्छा आहे. सगळे शेळूच्या संघात म्हणजे प्रत्येकाला असं वाटेल प्रत्येकाचा आपला संघ जिंकावा. इथून 2 डिक्लेअरच्या धावा मिळते. 5 चेंडू धावा झाल्या 6. रेणुका माता शेळू टीमच्या धावा झाल्यात 5 चेंडू मध्ये 6. चांगला शॉट आहे आणि इथून ठोकलाय तो चौकार. रेणुका माता शेलू टीमची धावसंख्या झाली. मंगेश बोराडेने पहिल्याच ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या मात्र 10. चौकाराने धावा झाल्या रेणुका माता शेलू टीमच्या 10. बॅटिंग चांगली केली जयेशने. त्याने 3 बॉलमध्ये केला धावा 7 आणि टोटल पहिल्या ओव्हरमध्ये पोहोचली आहे ती मात्र 10. मैत्री चषक 2024 आता शेळू गावातील 8 संघांच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. बघा जे संघ विजयी झाले पहिल्या राऊंडमध्ये. आपण सर्वांनी कुठे जाऊ नका कारण यानंतर आपल्या मॅचेस असणार आहेत. कारण आता शेळूच्या पहिल्या 4 मॅचेस होतील. त्यातील पहिला सामना साई वेदांत 7 स्टारने मंगेश बोराडेने धावा दिल्या 10. रेणुका माता शेलू टीमचा जयेश आणि त्यांच्या साथीला फलंदाज विघ्नेश. चांगली मॅच रंगतीये. तुषारचा पहिला चेंडू आणि फिल्डिंग केली आहे ती माता अक्षय इसालगे त्या ठिकाणी होते. अक्षय इसालगेची फिल्डिंग. खरं तर अक्षय इसालगेने आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड ड्रिंक्स दिल्यात. आणि पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत यश ॲव्हेंजर शेलू आणि ओमसाई निखिल शेलू. यश ॲव्हेंजर शेलू ओमसाई निखिल शेलू टॉस साठी या आपण. आणि इथे आणखी एक धमाका. जयेशच्या बॅटमधून आलाय चौकार. ओमसाई निखिल शेलू आणि यश ॲव्हेंजर शेलू दोघांनी टॉस साठी या लगेच. खरं तर रेणुका माताच्या जयेशची बॅटिंग आणि 2 चौकार त्याने ठोकले होते आणि फलंदाज जयेशला केलं इथून बाद. तुषारला मिळाली विकेट. चला यश ॲव्हेंजर शेलू टीमचे कॅप्टन आणि ओमसाई निखिल शेलूचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. धावा झाल्यात. 2 चौकार आले होते.
प्रकाश भगत दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रकाश दादा आपलं स्वागत आहे मैत्री चषक 2024 मध्ये. प्रकाश दादा म्हटलं तर एक डॅशिंग नेतृत्व, आगरी छावा, डॅशिंग नेतृत्व प्रकाश भगत दादा. द ग्रेट आगरी म्हणून ज्यांची ओळख आहे ते आगरी छावा प्रकाश भगत दादा इथे उपस्थित झालेत आणि प्रकाश दादांचं स्वागत करणार. आणखी एक चौकार आलाय गणेश तांबोलीचा. खास बॅटिंग आवाज आहे रेणुका माता शेलू टीमचा. गणेश तांबोलीची ही बॅटिंग, ठोकलाय चौकार, हल्ला बोल गणेश तांबोलीचा. आणखी एक टॅप शॉट फिल्डिंग झाली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी निघालाय गणेश. होईल इथून बाद, मिळेल फक्त धाव 1. टोटल धावसंख्या 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचली ती मात्र 20 या धावसंख्येवरती. 20 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आणि 21 धावांचं टार्गेट. 21 धावांचं टार्गेट आहे. 20 धावा झाल्यात मंगेश दादा, 21चं टार्गेट. आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आगरी छावा, द ग्रेट आगरी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या डॅशिंग प्रकाशदादा भगत यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय. मैत्री चषक 2024 मध्ये फटाक्यांची आतिषबाजी, धूमधडाक्यात स्वागत आपण करतोय. आगरी छावा प्रकाश भगत दादांचं स्वागत. प्रकाश दादा आपण सन्मानाने स्टेजवरती यावं. आज बरेच चाहते प्रकाश भगत दादांना बघण्यासाठी आलेत. दादा आपण मंचावरती यावं. आपली मुलाखत सुरूच राहील, त्यामुळे आयोजकांच्या निमंत्रणा खातर प्रकाश दादा द ग्रेट आगरी म्हणजे कदाचित फटाक्याचा धूर इतका निघाला. प्रकाश दादा आले, इतका धूर पाहिलं नव्हतं, इतके फटाके वाजले. पण प्रकाश दादा द ग्रेट आगरी, नावातच ताकद आहे. प्रकाश दादा आणि संपूर्ण प्रकाश मैदानावरती जणू काही रात्री दिवस दिसायला लागला. भगवान दादा या ठिकाणी आलेत. भगवान दादा आपलं 21चं टार्गेट आहे. पुढील सामन्याचा टॉस आपण करतोय. यश अवेंजरचे कॅप्टन आलेत. ओम साई निखिलचे कॅप्टन आलेत. यश अवेंजरचा कॅप्टन या. तर प्रकाश भगत दादांच्या हस्ते टॉस आपण करू. यश अवेंजरचे कॅप्टन आलेत का? यश अवेंजर कॅप्टन कुठे आहात आपण? गणेश दादा येत आहेत. टॉस करू. प्रकाश भगत यांच्या शुभ हस्ते आगरी छावा, द ग्रेट आगरी प्रकाश भगत यांच्या हस्ते करतोय आपण टॉस. फोटो आधी घेऊया प्रकाश दादांचा. हँडसम आहेत, डॅशिंग आहेत आणि गोल्डन मॅन म्हणून देखील आता त्यांची ओळख आहे. या दरम्यान पंचांची टीम मीटिंग आहे. कोणता फलंदाज बाद याची चर्चा. टॉस आपण करतोय. टॉस जिंकलाय तो मात्र यश अवेंजर टीमने आणि गणेश तरे यांचा निर्णय फिल्डिंग करण्याचा. ओमसाई निखिल बॅटिंग असेल. चला मैदानावरती पंचांची मीटिंग होतीये. कोण बाद आहे, काय होईल याची चर्चा आहे. पहिल्या बॉलवरती 20चा धावा झाला, 21चा टार्गेट आहे. आणि भगवान दादा बोराडे यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. भगवान दादांचा सत्कार आपण करूया. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा. भगवान बोराडे यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो. कृष्णा बोराडे आणि त्याचबरोबर सिद्धी हिरेमठ दादा यांच्या शुभ हस्ते भगवान दादा बोराडे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. मनपूर्वक स्वागत. पंचांची टीम मीटिंग संपेल. रोशन, काय एकंदरीत निर्णय? सिद्धी हिरेमठ दादा आपल्याला मैदानावरती आमंत्रण आहे बघा. त्यानंतर आपण आगरी छावा प्रकाशजी भगत यांचा सत्कार करू. डॅशिंग नेतृत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी, गळ्यामध्ये चेन, कानामध्ये बाली आणि हँडसम प्रकाश दादा यांचा सत्कार आपण करतोय. चला पंचांची मीटिंग आहे. काय निर्णय एकंदरीत येईल आणि मानाचं सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार या ठिकाणी करतोय. प्रकाश दादा भगत, चांगला फोटो, देखणा फोटो प्रकाश दादांचा इथून कॅप्चर झालाय. स्वागत आहे प्रकाश दादा. टीम इथून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काय एकंदरीत निर्णय त्याची चर्चा आपल्याला जरूर बघायला मिळेल.
टीम मीटिंग आमच्या अंपायर पॅनलची कंप्लीट झाली आणि पहिल्या बॉलवरती एकंदरीत एकही रन नाहीये का? एक रन आणि मंगेश बोराडे इथून आउट. एक रन इथून झाली. एक चेंडू मध्ये आणि गरज आहे 21 ची, अर्थात 20 धावांची गरज आहे 11 बॉल मध्ये. 11 बॉल 20 ची गरज. टार्गेट 21 होतं मंगेश दादा. 20 धावा रेणुका माता शेलू टीमच्या झाल्यात. एक रन आले म्हणजे आता इथून 20 धावांची गरज आहे 11 बॉल मध्ये. टॅप शॉट इथून इथून डायरेक्ट हिट आणि विकेट येईल काय बघायचंय. फलंदाज इथून बाद. एफर्ट्स इथून लावले जात आहेत. फलंदाज आउट झालाय आणि काय फिल्डिंग केली प्रणव मसनेने. काय फिल्डिंग केली. डायरेक्ट हिट त्याने केली आणि विकेट आली साई वेदांत 7 स्टार टीमची. अडचणींचा सामना करतोय आता. लक्ष जे आहे ते 20 धावसंख्येवरतीच आहे आणि करायच्या धावा 20. फटका चांगल्या हाताला चेंडू लागला राहुलच्या. तोपर्यंत धाव केली आहे कंप्लीट. 3 चेंडू संपले. धावा झाल्या 2. 9 चेंडू मध्ये गरज आहे या मॅच मध्ये 19 धावांची. 9 बॉल 19 पाहिजेत. गोलंदाज रुपेश आहे. फटका चांगला आहे. डिक्लेअरच्या धावा मिळतील 2. 8 चेंडू आणि गरज आहे 17 धावांची. अक्षय इसालगे आपल्या संघासाठी इथून सामना जिंकून देईल काय बघायचं आहे. 8 बॉल 17 ची गरज आहे. अक्षयचा शॉट पुन्हा धावा मिळते. डिक्लेअरच्या 2. 7 चेंडू आणि 15 ची गरज आहे. यश अवेंजर टीम आपण आयोजकांशी संपर्क साधा. यश अवेंजर टीम आयोजकांशी आपण संपर्क साधा. गणेश दादा. अक्षयचा शॉट आणि इथून अक्षयचा बॅट मधून आलाय चौकार. अटॅकिंग बॅटिंग स्टाईलने अक्षय इसालगेने 3 चेंडू मध्ये धावा केल्या 8. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात साई वेदांत 7 स्टारच्या 10 आणि विजयासाठी 6 चेंडू मध्ये गरज आहे 11 धावांची. 6 बॉल कंपल्सरी धावा पाहिजेत 11. रेणुका माता शेलू टीमने देखील 10 धावा केल्या होत्या. साई वेदांत 7 स्टारने देखील धावा केल्या 10. पाहिजे 6 बॉल मध्ये कंपल्सरी 11. संजय दादा आपणच या ठिकाणी सर्वांना मागे करा. स्कोररला दिसू द्या रजत. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल ते डिक्लेअरच्या धावा 2 डिक्लेअरच्या धावा. 5 बॉल कंपल्सरी धावा पाहिजे साई वेदांत टीमला 9. 5 चेंडू 9. जयेशचा चेंडू इथून चेंडू प्रणव मसनेने अडवलाय. 1 रन. 4 बॉल 8 धावांची गरज आहे. प्रचंड मेहनत दोन्ही टीमची. 4 बॉल 8 पाहिजेत. अक्षय इसालगेने टोकलाय षटकार. आउट झालाय अक्षय. 3 बॉल 8 ची गरज आहे. चला यानंतर आपल्याला बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये गणेश तरे यांचा यश अवेंजर. अभिजित सिंग रजत मसने मोठा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात ओम साई निखिल हा संघ. समाधान शेलुकर यांनी नवीन टी शर्ट पुरस्कृत केल्यात यश अवेंजर टीमला. 16 टी शर्ट दिल्यात समाधान शेलुकरने आणि त्या नवीन टी शर्ट घालून गणेश तरे यांचा संघ उतरेल. बहुत ठंडी लग रही है. दोन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
2 बॉल 7 पाहिजेत आणि इथून चेंडू सीमापार चौकार आलाय. एका बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. एका बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. खरं तर वेदांत फार उत्सुक आहे की आता एक बॉलमध्ये 3 धावा होतील का. एक बॉलमध्ये 3 आणि इथून मात्र सामना संपलाय आणि जिंकलाय तो मात्र रेणुका माता शेळू हा संघ. अभिनंदन टीम रेणुका माता शेळू. आणि साई वेदांत 7 स्टारला इथे पराभवाचा धक्का दिलाय. आणि यानंतर चला यश ॲव्हेंजर आणि ओम साई निखिल आपण मैदानाच्या आतमध्ये चालायचं लगेच.